मुलांचा बर्थडे आला की त्यांची तब्येत खराब होते. हा अनुभव तुम्हालाही आला आहे का? कारण मागच्या वर्षी अनायाचा फर्स्ट बर्थडे होता आणि बर्थडे झाल्या तिची तब्येत खराब झाली होती. तेव्हा कारण होतं दाता येत होते, पण आता माहिती नाही काय झालं. तिची तब्येत बरी नव्हती म्हणून तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. घरी आल्यावर बघते तर मस्त असे माझे ड्रेसेस रिसीव्ह झाले होते, जे अनायाच्या बर्थडेसाठी आम्ही ट्विनिंग करून घेतले आहे. कुठनं काय मी ते पूर्ण डिटेल्स खाली मेन्शन करते. सोबतच त्यांच्याचकडनं मला मस्त असा संक्रांतीसाठीही ड्रेस रिसीव्ह झाला आहे आणि त्यांच्याकडे ट्रेडिशनलची खूप छान व्हरायटी आहे. तर तुम्ही सुद्धा त्यांचा पेज एकदा नक्की चेकआउट करा. सोबतच मी जे रिटर्न गिफ्ट्स मागवले होते तेही रिसीव्ह झाले होते. ते खोलून बघितले. त्यानंतर अनायाला इथे वाफारा द्यायचं चाललं होतं आणि मग आम्ही पॅकिंग करायला घेतली, कारण रिटर्न गिफ्ट्स आम्हाला आजच पॅक करून ठेवायचे होते. आणि हे करता करता आम्हाला ऑलमोस्ट रात्री 1 वाजला होता. सकाळी उठल्यावर आता आम्हाला सगळं मामीच्या हाताने करायचं असतं. मी म्हटलं छोटं मोठं स्किन केअर करून घ्यायचं म्हणून इथे मस्त डिटॅन पॅक लावलं आणि संध्याकाळी मग आता परत आम्ही लागलो होतो अनायाच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी, जे आम्हाला मिडनाईट सेलिब्रेशन करायचं होतं. तिच्यासाठी काही गिफ्ट्स घेतले होते, ते मी पॅक करून घेतले. तब्येत बरी नाही तर काहीही खायला नको म्हणते म्हणून हे वेगळे थोडे पॅनकेक्स ट्राय केले, पण तेही तिला खायचे नव्हते. आज माझी जाऊबाई, माझे दीर सगळे घरी येणार होते म्हणून स्पेशल आज मटणाचा बेत होता. मस्त अशी माझ्या हातची मटण करी बनवली. मी नॉनव्हेज खात नाही, पण सगळ्यांना आवडते म्हणून मी बनवून देत असते. मामीसोबत अनायाचं छान असं खेळणं चाललं होतं. तेवढ्यात ही आहे माझी जाऊबाई, ती आली. त्यानंतर अशी मस्त भाजी झाली होती. सगळ्यांचे जेवण वगैरे आटोपले आणि मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन सुरू केलं. 12 वाजता अनायाचा छान असा बर्थडे सेलिब्रेट केला आणि सोबतच संपवला आजचा दिवस.